मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर अशोक त्र्यंबके। आज आपल्यासाठी एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे। त्या विषयाचं नाव आहे बायकोने जर दुसऱ्या पुरुषाबरोबर म्हणजेच पुरुषाबरोबर जर शारीरिक संबंध केले म्हणजे संभोग केला, सेक्स केला तर ते कसं ओळखायचं या विषयी आपण आज बोलणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला मला नेमकं काय बोलायचंय, तुम्हाला नेमकं मला काय समजून सांगायचं हे तुम्हाला समजेल। मित्रांनो, एक कटू सत्य आहे, ज्या पुरुषांच्या मनामध्ये लैंगिक दुर्बलता असते, आपल्या लैंगिकतेबाबत शंका उत्पादित होते, त्यांच्या मनामध्ये हमेशा एक काळी भीती निर्माण होत असते व ही काळी भीती कधी कधी सत्यतेमध्येही उतरते। म्हणजेच ज्या पुरुषांच्या लिंगामध्ये मनावाशी ताठरता येत नाही, ज्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास आहे, ज्यांना प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा त्रास आहे, मग ज्यांना असं वाटतं की आपल्यापासून आपल्या बायकोचं समाधान होत नाही, तिला शारीरिक सुख देऊ शकत नाही, त्या पुरुषांना हमेशा असं वाटतं की आपल्या बायकोचं कोणाकडे तरी म्हणजे आपली बायको कोणाकडे तरी आकर्षित होत चालली आहे, तिचे कोणाबरोबर तरी शरीर संबंध आहेत। त्यामुळे अशा पुरुषांच्या मनामध्ये सायकोलॉजिकली अनेक प्रश्न उत्पादित होतात आणि त्यातूनच घटस्फोटासारख्या गोष्टी, शंका उत्पादित होणे व नात्यामध्ये दुरावा, भांडण अशा गोष्टी जन्म घेतात। तर मित्रांनो, आपण एक एक मुद्दा करून एक मुद्दा घेणार आहोत। आता असं का होतं व अनेक पुरुषांच्या मनामध्ये नेमकं असं काय येतं याविषयी आपण आज पाहणार आहोत। पहिलं कारण म्हणजे सेल्फ डाऊट व पार्टनरवर घेतलेला डाऊट, म्हणजे स्वतःला दोष देणे किंवा स्वतःबद्दल शंका निर्माण करून घेणे किंवा आपल्या पार्टनरवर दोष देणे किंवा पार्टनरवर शंका घेणे। म्हणजेच मी जर आपल्या बायकोसाठी पुरेसा नाहीये तर पुरुष आपल्या बायकोच्या वागण्यामध्ये दोष शोधत असतात। म्हणजेच ह्याला सायकोलॉजीमध्ये, मानसशास्त्रामध्ये प्रोजेक्शन असे म्हणतात। म्हणजेच आपली चुकी दुसऱ्यावर लादणे होय। यामध्ये बायको कोणतेही गैरकृत्य करत नसते, पण या महाभागाला असं वाटत असतं की आपल्या बायकोचं कोणाबरोबर तरी अफेअर आहे। दुसरी गोष्ट म्हणजे कंपॅरिझन फिअर, म्हणजे तुलनेची भीती। काही व्यक्तीला असं वाटत असतं की आपल्या बायको ज्या व्यक्तीबरोबर जाते तो व्यक्ती तिला जास्त तर आनंद देत नाही ना, त्याच्यामुळे याच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना होते, कमकुवतपणाची भावना होते। त्यामुळं ह्याचा जो परफॉर्मन्स सेक्स बाबत असतो, शरीर संबंध बाबत असतो, हाही कमी होतो। तिसरी गोष्ट म्हणजे सायकल ऑफ एन्झायटी, म्हणजेच ताणाचं चक्र, अपराधीपणाची भावना, सेक्स संदर्भातली कमजोरपणाची भावना, बायकोविषयी असलेला शक, पुन्हा अपराधीपणाची भावना, पुन्हा पुन्हा अपेक्षेने, यामुळे हा पुरुष बायको आपली चांगली असतानाही तिच्यावर शक घ्यायला लागतो। बायको तर याला सहकार्यच करते, पण यामध्ये त्याला असं वाटतं की आपली बायको आपल्यापासून दूर होत चालली आहे। चौथी गोष्ट म्हणजे मेल इगो व सोसायटी प्रेशर। यामध्ये समाज हा पुरुषाकडून अशी अपेक्षा ठेवतो की तू मर्द आहेस हे सिद्ध कर, पण अनेक पुरुष यामध्ये
फेल ठरतात. त्यामुळं पती म्हणून मी योग्य व्यक्ती नाही असं प्रत्येकास वाटतं. त्यामुळं त्याला असं वाटतं की मी नाही तर माझ्या बायकोबरोबर कुणीतरी शरीर संबंध ठेवत असेल किंवा माझ्या बायकोचे कोणाबरोबर तरी शरीर संबंध असतात. आता याच्यामध्ये पाचवी गोष्ट म्हणजे रिलेशन इम्पॅक्ट. यामध्ये असं होतं की ज्यावेळेस ज्या पुरुषांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास आहे, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा त्रास आहे, त्यांच्या म्हणजे नवरा बायकोच्या नात्यामध्ये हळूहळूपणे संवाद न साधल्यामुळे हे एकमेकापासून दूर व्हायला लागतात. बायकोला अक्षरशः गुदमरल्यासारखं होतं आणि हळूवारपणे ती दुसऱ्याकडं आकर्षली जाते. मित्रांनो, माझ्याकडे एक पेशंट आलता, म्हणजे तसे अनेक पेशंट आलते, पण त्या पेशंटबद्दल मी तुम्हाला सांगतो. या पेशंटला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा त्रास होता. म्हणजेच हा बायकोच्या योनीमध्ये याचं लिंग घातले की तो 1 मिनिटामध्ये याचं संभोग संपवून जायचा. बायकोनी वारंवार त्याला सांगितले की बाबा तू उपचार करून घे, पण या भागाने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच्यानंतर ती म्हणजे त्याची बायको ही दुसरीकडे आकर्षित गेली. दुसरं उदाहरण म्हणजे एका व्यक्तीला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होता. म्हणजे त्याच्या लिंगामधील ताठर अचानक निघून जायचे. योनीमध्ये घातले की तो ज्यावेळेस स्ट्रोकिंग करायचा त्यावेळेस एकदा दोनदा मागं पुढे केले की त्याच्या लिंगातली ताठरता निघून जायचे. त्यामुळं तो आपल्या बायकोचं शारीरिक समाधान करू शकत नव्हता. त्यामुळं बायकोने खूप त्याला समजून सांगितले, त्याशी संवाद साधला, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे ती दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित गेली. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपल्या बायकोने आपल्याबरोबर शरीर संबंध करण्यासाठी आपल्या त्या रिलेशनमध्ये आलेले असते. पण अनेक पुरुषांना ज्यावेळेस शारीरिक कमजोरी असते त्यावेळेस ते मनाशी असा डाऊट घेतात की आपल्या बायकोशी कोणाबरोबर तरी शरीर संबंध आहेत. मित्रांनो, हा तुमचा डाऊट कधी कधी खराही असतो. हे महत्वाचं नाहीये की आपल्या बायकोचं कोणाबरोबर शरीर संबंध आहेत का, हे महत्वाचं आहे की तुमच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का. जर तुमच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही बरे होऊन जा. तुम्ही जर बरे होऊन गेले तर तुम्हाला हे प्रॉब्लेम त्रास देणार नाहीत. ज्यावेळेस तुम्ही आमच्याकडे उपचार घ्यायला येतात त्यावेळेस आम्ही 2 प्रकारे उपचार करतो, एक फिजिकली व एक सायकोलॉजिकली. म्हणजे तुम्हाला जर काही खरंच आजार असेल तर आम्ही रक्ताच्या तपासण्या करून सोनोग्राफी करून तुम्हाला काय प्रॉब्लेम आहेत का याच्यावर मेडिसिन देतो. हार्मोनल इनबॅलन्स असेल तर त्याच्यावर मेडिसिन देतो व तुम्हाला या प्रॉब्लेममधून कायमचं दूर करून टाकतो. तसेच काय तुम्हाला अति ताणतणाव असेल, अति चिंता असेल तर तुम्ही या ताणतणावामधून कसं दूर झालं पाहिजे हे आम्ही तुम्हाला सांगतो. म्हणजेच योग्य व्यायाम केला, योग्य आहार घेतला व योग्य उपचार केला तर तुम्ही इरेक्टाईल डिस्फंक्शन पासून पूर्णपणे बरे होऊ शकता, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन पासून पूर्णपणे बरे होऊ शकता. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या बायकोने कोणाबरोबर संभोग केलेला मला हे समजलं पाहिजे, हे सिद्ध झालं पाहिजे, तर मित्रांनो तुम्हाला एकच सांगन, तुम्ही या भानगडीमध्ये पडू नका. कारण की ती जर एखाद्याबरोबर शरीर संबंध करत असेल तर याच्यामध्ये तिचा काय दोष, कारण की तुमच्या लिंगामध्ये ताठरता येत नसेल, ती जर तुम्ही शारीरिक समाधान करू शकत नसेल तर तुम्हाला हा अधिकारच नाहीये की तिचे कोणाचे शरीर संबंध आहेत हे सिद्ध करण्याचे. माझा ह्या व्हिडिओचा बोलण्यामध्ये हाच उद्देश आहे की कोणी कोणी शारीरिक संबंध केले हे डॉक्टरकडे आल्यानंतर समजतं, पण तुम्ही या भानगडीत न पडता तुम्हाला स्वतःला उपचार करून बरे करून घ्या. अनेक प्रॉब्लेम असतात, स्वतःवर डाऊट घेणे, पार्टनरवर डाऊट घेणे, ताणतणावाचा त्रास करून घेणे, रिलेशनमध्ये असलेले एकमेकाशी नसलेला संवाद. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही उपचार घेऊन बरे होत असाल तर उपचार घेणं गरजेचं आहे. उपचाराअंती अनेक लोक पूर्णपणे बरे होतात
तुम्हाला जे अशी भीती वाटते की आपल्या बायकोचे कोणाबरोबर तरी शरीर संबंध आहेत, ही भीती तुमची निघून जाते. मित्रांनो, इरेक्टाईल डिस्फंक्शन, लैंगिक दुर्बलता, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन याच्यावर 100% मी गुण देणारा डॉक्टर आहे. मी मुक्काम पोस्ट मिरगाव, तालुका जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल या नावे एक छोटंसं दवाखाना चालवत आहे. माझ्याकडं आपण आल्यानंतर मी आपल्याला आपले संवाद साधन, आपल्या सगळ्या समस्या ऐकून घेईन, आपले ब्लड इन्व्हेस्टिगेशन करून आपल्याला कशामुळे प्रॉब्लेम झाला हे पाहिल व तुम्हाला मी 100% बरं करेन. मी आतापर्यंत अनेक लोकांना बरे केले. त्यामुळे तुम्हाला जर असं विश्वसनीय ट्रीटमेंट हवी असेल तर तुम्ही माझ्याकडे या, उपचार घ्या व बरे होऊन जावा. तर मित्रांनो, आपला जो आजचा विषय होता की आपल्या बायकोचे कोणाबरोबर संबंध आहेत की नाही हे कसे ओळखाल, तर तुम्ही ह्या भानगडीत पडू नका. कारण आपल्या बायकोचे कोणाबरोबर संबंध आहेत हे आपल्यासाठी लज्जास्पद गोष्ट आहे. हे आपल्या मर्दपणाला चॅलेंज आहे. कारण की ती जर कोणाबरोबर जाऊन संभोग करत असेल तर हा आपला प्रॉब्लेम आहे. कारण की तुमच्यामध्ये जर काही तुमच्या लिंगात ताठरतात येत नसेल तर तिने काय केलं पाहिजे. मी आपल्या बायकोची बाजू घेत नाही, मी कोणत्या स्त्रीची बाजू घेत नाही, पण तुम्ही सांगा, जर तुम्हाला तुमच्या बायकोनी संभोगच करून दिला नाही तर तुम्ही कोणत्या कोणत्या स्त्रीकडे जाणारच आहेत आणि शारीरिक भूक आपली तुम्ही भागवणारच आहे. मग जर तिने जर असं काही केलेलं असेल किंवा ती करत असेल तर तुम्ही तुमच्या मनावर याचा परिणाम करून घेऊ नका. कारण की या परिणामामुळे तुमच्या लिंगामध्ये जे ताठरतात तीही निघून जाईल. तुमची कॉर्टिसॉल लेवल वाढेल, टेस्टोस्टेरॉन लेवल कमी होईल, इतर जे हार्मोन्स असतात त्यांची लेवल कमी होईल आणि तुम्ही मानसिक रुग्ण बनून जाताल. कारण की ज्या स्त्रीला जे करायचं ती करणारच आहे. तुमच्या धाकाने ते काय थांबणार आहे असं नाही. ते कोणतं कारण शोधणार, ते कोणाबरोबर शरीर संबंध करणार. पण या स्त्रीने जे शरीर संबंध केला कारणीभूत कोण आहेत, तुम्ही आहेत. तर तुम्ही बरे होऊन जावा. तर मित्रांनो, आजचा जो विषय होता तुम्हाला जर आवडलेला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा व ज्या लोकांनी माझ्या चॅनल सबस्क्राईब केले त्यांचे मी धन्यवाद मानतो व असेच व्हिडिओ माझे पाहत चला अशी विनंती करतो. जर तुम्हाला लैंगिक समस्या असेल तर तुम्ही माझ्याकडे या, बरे होऊन जा व तुम्ही खात्रीशीर उपचार घेऊन जा. मित्रांनो, मी खूप प्रामाणिक डॉक्टर आहे. जे आहे ते मनापासून बोलतो, सत्य बोलतो, आपल्यासाठी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. त्यामुळं तुमच्या मनात जे विषय आहेत तेच विषय मी बोलत असतो. फक्त एवढंच विनंती आहे, माझ्या विषयाची गैरअर्थ काढत नका जाऊ आणि असं सहकार्य करत चला. रजा घेतो. नमस्कार.